नमस्कार मित्रांनो, मी आपल्या सर्वांचा लाडका दिनेश भाऊ इलतेपड सोशल वर्कर या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज आपण आलोय धर्माबाद तालुक्यातील झारीकोट या गावामध्ये. या साईडला पाहू शकतो आपण जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या संकल्पनेतून दिनांक 4 जानेवारी ते 18 जानेवारी रक्तदान महाकुंभ आयोजित करण्यात आलेला होता. त्याच अनुषंगाने आज झारीकोट या गावामध्ये ब्लड डोनेशन कॅम्प आयोजित करण्यात आलेला आहे. तर इथं बरेच मंडळी आहेत, त्यांनी रक्तदान केलेलं आहे. त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत ते आपण जाणून घेण्यासाठी या ठिकाणी आलोय. चला तर मग आपण जाणून घेऊयात त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत. तर आपल्यासोबत रक्तदान केलेले, ब्लड डोनेट केलेले काही बंधू आहेत, त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार. तर यापुढं तर या ठिकाणी दादा, आपलं नाव काय? शेख नूर. तर दादा आहेत. दादा, आपण रक्तदान केलंय, तर आपल्या प्रतिक्रिया काय आहेत? काय वाटलं तुम्हाला आज रक्तदान करून? आणि लोकांना काय मेसेज द्याल? छान वाटलं, महाराजाचा कार्यक्रम म्हणल्यावर छान वाटलं, त्याच्यामुळे रक्तदान केलं. रक्तदान करके अच्छा लगता है, लेकिन इतना कि अपने को हिंदू मुसलमान ऐसा कोई सा चीज़ जात पात पे नहीं रहना, लेकिन रक्तदान करना एक अच्छी बात है। और गाँव के लिए बोल के नहीं, अपना भारत देश के लिए एक अच्छा मैसेज जाना चाहिए सबको, ताकि कोई सा भी भेदभाव करके नहीं रहना। खून किसी को भी जा सकता, खून में कोई ये नहीं भेदभाव कुछ भी नहीं है। खून तो खून ही है, लेकिन किसी को भी खून देना चाहिए, क्योंकि मैं जैसा गाँव के अंदर मुसलमान का हूँ, मुसलमान बोल के नहीं, अपने इंसानियत बोल के अपना परिचय रहना। मुसलमान हिंदू मुसलमान ऐसा कोई सा चीज़ पे नहीं, अपन ये नहीं देखना, हर चीज़ अपना भेदभाव नहीं रखना, क्योंकि सब एक इंसान है, अपन एक मिल बैठ के सब रहना, अपन कोई जात पात नहीं रहना। जैसा कोई सा भी चीज़ के लिए अपना हिंदू मुसलमान ऐसा बोल के नहीं रहना, अपने गाँव के अंदर एक झारीकोट के अंदर में भेदभाव नहीं रहना बोल के। मैं एक मुसलमान गणपति का अध्यक्ष भी हुआ, दुर्गा माता के भी सहकार्य करे, हम किसी चीज़ में भेदभाव नहीं रखते, ताकि एक अपन सब मिल के रहना। दादांच्या प्रतिक्रिया ऐकल्या आपण. इकडं सर आहेत. इकडं सर, आपण सुद्धा रक्तदान केलंय, काय वाटतंय आपल्याला? काय नाही, जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या संकल्पनेतून रक्तदान जीवनदान महाकुंभ 2026 या अंतर्गत आम्ही धानोरा खुर्द येथून रक्तदान करण्यासाठी आलेलो आहोत. सर्व भाविक, महाराजांची शिकवण अशी आहे की तुम्ही जगा आणि दुसऱ्याला जगवा. ह्या संकल्पनेनुसार आज आपण रक्तदान करत आहोत. ह्याचा निश्चितच खूप मोठा फायदा आहे. रक्तदान म्हणजे रक्तदान नव्हे, तर ते एक प्रकारचं जीवनदान आहे. ही आपल्याला महाराजांच्या शिकवणीतून मिळाली. आणि जास्तीत जास्त भाविकांनी किंवा आपल्या नागरिकांनी रक्तदान करावेत. आणि आमचे गौसाहेब जे की धर्माच्या भिंती ओलांडून या ठिकाणी रक्तदान केले, त्यांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि सगळ्यांना विनंती करतो की आपण सुद्धा या रक्तदान महाशिबिरामध्ये सहभागी व्हावं. धन्यवाद दादा. आपण दादांच्या प्रतिक्रिया ऐकलेल्याच आहेत. तर इकडे दादांच्या काय प्रतिक्रिया असतील? का नाही, जगद्गुरू नरेंद्र महाराज यांना आयोजित आम्ही सर्व मित्रमंडळी याच्यासाठी रक्तदानासाठी आलेलो आहोत. आणि विषय रक्तदान करणं म्हणजे एखादं रक्तदान करून आपण बाजूला होणं असं नाही. जे की गरीब असतील, कोणी असेल, ज्यांना एमर्जन्सी टाईमला जेव्हा रक्ताची गरज असते, तेव्हा ते एक मिळते आणि ती जीवनदान मिळते. त्यामुळे सर्वांना एक विनंती करेल मी, की सर्वांनी रक्तदान करायला पाहिजे. वर्षातून एकदा दोनदा जेवढे जमेल तेवढे चांगलं रक्तदान करून आपण एक आपला देणं लागतो या समाजासाठी, त्यासाठी प्रयत्न केले. पाहिलं आपण सर्व दादांचे वगैरे प्रतिक्रिया घेतल्या आपण. तर सर्वांनी सांगितलेलं आहे की रक्तदान हे अन्नदानापेक्षाही मोठं श्रेष्ठ दान मानलं जातं. कारण जात धर्म पंथ ह्या सगळ्या गोष्टी विसरल्या जातात जेव्हा रक्ताची गरज पडते. तिथं जात पाहिली जात नाही, पंथ पाहिला जात नाही, धर्म पाहिला जात नाही. त्यासाठी सर्वांना एकच विनंती असेल, येत्या काळामध्ये सर्वांनी रक्तदान केलं पाहिजे आणि लोकांना जीवनदान दिलं पाहिजे. जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या संकल्पनेतून हे भव्य असं महाकुंभ आयोजित केलेलं आहे. तर सर्वांना परत एकदा आमची विनंती असेल, ह्या महाकुंभामध्ये सहभागी होऊन रक्तदान करा आणि लोकांना जीवनदान देण्यामध्ये सहभाग नोंदवा. एवढीच आमच्या ह्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या सर्वांना आणि जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी ह्यांचा जो बोधवाक्य आहे, त्या बोधवाक्यातूनच आपल्याला सर्वांना शिकवलं जातं, तुम्ही जगा आणि दुसऱ्याला जगवा. ह्या बोधवाक्यातून साधू संत कसे जगासाठी जगतात, लोकांसाठी जगतात,
ह्या बाबतीत त्या बोधवाक्यातूनच आपल्याला समजून जाते. त्यांच्याच संकल्पनेतून हा भव्य असा महाकुंभ आयोजित केलेला आहे. तर सर्वांनी या महाकुंभामध्ये सहभाग नोंदवून जास्तीत जास्त प्रमाणामध्ये रक्तदान केलं पाहिजे. जय सियाराम. धन्यवाद.